आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार. लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार केला जाणार. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळीच्या NSCI डोममध्ये पार पडणार. दोन्ही शिवसेना नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल फुंकण्याची शक्यता. दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर. सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांनी बोलावल्या 2 बैठका. नागपूरमधल्या प्रकल्पांबाबत बैठकीमध्ये आढावा घेणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड हाकेंची भेट घेणार, तर प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता. लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. डॉक्टरांनी व्यक्त केली भीती. हाकेंना उपचाराची गरज, मात्र हाकेंचा उपचाराला नकार. हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्री. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज एकवटला. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत. मनोज जरांगेंचा आरोप. ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे ठाम. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अत्यंत सूचक विधान. छगन भुजबळ आणि ठाकरे गटात कोणतीही गुफ्तगू नाही. ठाकरे गटाचा भुजबळांशी राजकीय संवाद नाही. खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. नाशकात नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन. नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. नाना पटोलेंच्या विरोधात नागपुरातही भाजप आक्रमक. नाना पटोलेंच्या निवासस्थानाजवळ रहाटे कॉलनीत भाजपचं आंदोलन. नाना पटोलेंनी माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आशिष देशमुखांचा नाना पटोलेंना इशारा. सरकार वारकऱ्यांना अनुदानाचं गाजर दाखवतंय. तुम्ही इमान विकलं म्हणून वारकरीही त्यांचं आध्यात्मिक इमान अनुदानासाठी विकतील या भ्रमात राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी राहू नये. सामनाच्या अग्रलेखातनं सरकारवर टीका. 200हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा. उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही सहभागी होणार. नाशिकमध्ये नरहरी झिरवळांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरवर शरद पवार, भास्कर भगरे आणि स्थानिक नेते श्रीराम शेटे यांचे फोटो. झिरवळांच्या पोस्टवर शरद पवार पक्षातल्या नेत्यांचे फोटो लागल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नरहरी झिरवळ यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंना पाठिंबा. कौटुंबिक संबंध असल्यानं गुळवेंना पाठिंबा देत असल्याची झिरवळ यांची प्रतिक्रिया. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंनी घेतली नरहरी झिरवाळ यांची भेट. खासदार भास्कर भगरेंकडून नरहरी झिरवाळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 5.33% पाणी साठा. फक्त 22 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक. ठाणे शहरात मुसळधार पावसाची हजेरी. ठाण्यात तब्बल तासभर जोरदार पाऊस. राज्यामध्ये आजपासून पोलीस भरतीला सुरुवात. 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज. 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित. अकोल्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 195 जागा. 195 पदांसाठी 21,000 अर्ज. प्रक्रियेसाठी 30 पोलीस अधिकारी आणि 232 पोलीस कर्मचारी नियुक्त. रत्नागिरीत पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू. 170 जागांसाठी तब्बल 8,713 अर्ज. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आणि MIDCमध्ये भरती प्रक्रिया सुरू. वाशिम जिल्ह्यात 68 जागांसाठी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला सुरुवात. जिल्ह्यातल्या रिक्त 68 जागांसाठी 4,279 उमेदवारांचे अर्ज. तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार. गाभारा मोठा करण्यात येणार. सोन्या चांदीनं मढवण्यात येणार. मंदिर परिसरातला प्रदक्षिणा मार्ग सुद्धा मोठा केला जाणार. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये प्रवेश. पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी चांदीचा रथ सज्ज। माऊलींच्या रथाचे सर्व पार्ट्स, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातले लाईट्स या सगळ्यांची तपासणी पूर्ण। LIC मेट्रो शहरांमधील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा। या मालमत्ता विक्रीतून 6 ते 7 अब्ज डॉलर उभे करण्याची LICची योजना, मात्र LICनं शक्यता फेटाळली। अमरावती शहरात कोट्यवधी खर्च करून 5 ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारले, मात्र 1 वर्ष उलटूनही या शौचालयाचं उद्घाटनच नाही। नागपूर शहरातल्या 3600 CCTVs पैकी 700 CCTV बंद असल्याचं नागपूर पालिकेनं केलं मान्य। आपत्कालीन स्थितीसाठी लावलेले हे CCTV बंद असल्यानं अपघात, पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष कसं ठेवणार, प्रश्न कायम। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना दणका। गेल्या 2 दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये कालावल आणि तोंडवळी खाडीमध्ये अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले दगडी रॅम्प महसूल प्रशासनाकडून जमीनदोस्त। अनधिकृत वाळू वाहतुकीवर निर्बंध। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर रविवारी दुचाकीची रेस लावणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई। रेस खेळणाऱ्या 52 जणांना अटक, 34 दुचाकी जप्त। मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि ठाणे इथल्या रुग्णालयातनं लॅपटॉपची चोरी करणाऱ्या आरोपीला भोईवाडा पोलिसांकडून अटक, चोरीचे 11 लॅपटॉप जप्त। छत्रपती संभाजीनगर बीड महामार्गावरच्या कला केंद्रात तोडफोड, संतप्त जमावानं केली 8 वाहनांची तोडफोड। परिसरातल्या 20 गावांचा कला केंद्राला होता विरोध। जळगावातल्या कमळगाव इथं आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्यानं 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा। पिंपरी, चांदसणी, कमळगाव इथल्या रुग्णालयात उपचार सुरू। नागपूर हिट अँड रन प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय दिघेंवर कारवाई करत त्यांचं निलंबन। घटनेनंतर 60 तास उलटूनही रक्ताच्या नमुन्यांची तपासणी न केल्यानं कारवाई। विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून आजोबा आणि नातीचा मृत्यू। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातल्या टाटाकवडा शेत शिवारातली घटना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।